हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डी वाय सर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, आपण पायथागोरस थेरम मॅथ 2 ची जे प्रॅक्टिस सेट आपली 2.1 त्याच्यातला आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत. 6th पर्यंत जे क्वेश्चन होते याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पार्ट 1 मध्ये आपण कंप्लीट केले आहे. आता आपण बघूया नेक्स्ट पार्ट, त्याचा सेकंड वाला पार्ट. त्याच्यात आपले राहणार आहे खतरनाक खतरनाक बढिया बढिया वाले असे क्वेश्चन, आणि ते राहणार आहे आपले 7, 8, 9, 10 असे 4 क्वेश्चन. बघा आता 7th वाला क्वेश्चन. आता काय म्हणताय, इन द फिगर 2.21 अशा प्रकारची एक डायग्राम आहे. DFE इज इक्वल टू 90 डिग्री. हा जो अँगल आहे हा 90 डिग्री दिला आहे. FG परपेंडिक्युलर टू ED. जेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं असा हायपोटेनस वर परपेंडिक्युलर येत आहे, तेव्हा आपल्याला जो आहे जॉमेट्रिक मीन यूज करायचा आहे. काय यूज करायचा आहे? जॉमेट्रिक मीन. पहा मग आता जॉमेट्रिक मीन कशा प्रकारे यूज करू. काय काढायचं आहे आपल्याला? EG ची व्हॅल्यू काढायची आहे, FD आणि EF ची व्हॅल्यू काढायची आहे. बघा मग आता याच डायग्राम मधून आपण काढून घेऊ. सगळ्यात पहिले इथं दिला काय काय ते लिहून घेऊ. गिवन दॅट काय काय दिलं आहे आपल्याला. सगळ्यात पहिला दिलाय अँगल DFE इज इक्वल टू 90 डिग्री. त्याच्यानंतर दिलाय आपल्याला FG परपेंडिक्युलर टू ED. इथूनच लिहितो मी. त्यानंतर दिलाय GD इज इक्वल टू 8, FG इज इक्वल टू 12. सगळ्यात पहिला काय काढायचा आपल्याला? EG. कुठं आहे पहा? EG. हा EG. मग आता काय करू आपण? देअरफॉर बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन एकदम इझी क्वेश्चन आहे. जॉमेट्रिक मीनच्या थेरम नुसार काय येणार आहे रे? पहा मग आता जो आपला FD आहे, सॉरी FD नाही आहे, जो आपला FG आहे त्याचा काय करू आपण? स्क्वेअर. परपेंडिक्युलर वाल्याचा स्क्वेअर. मी हा थोडासा दिसला तिकडून मला. FG चा स्क्वेअर EG इंटू GD इज इक्वल टू काय येईल आपला? EG इंटू GD. FG ची व्हॅल्यू आहे माझ्याकडे 12 चा स्क्वेअर इज इक्वल टू EG ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. इझिली निघून जाईल. GD ची व्हॅल्यू किती आहे? 8. मग हा इकडे जाईल. 12 चा स्क्वेअर किती रे सर? 12 चा स्क्वेअर तर 144 होते, आणि डिवाइड बाय किती आहे रे? तर 8 इज इक्वल टू EG. मग हा किती वेळा भाग जाईल? 8 1 8 म्हणजे 1 उरले 6, 6 8 8 64, 18 येईल. EG इज इक्वल टू 18. देअरफॉर EG इज इक्वल टू 18 युनिट्स. युनिट्स काऊन लिहिलो सर? कारण की तिथं काही दिला नव्हता. आता पहा मग आता नेक्स्ट आपल्याला कोणता काढायचा? आपल्याला काढायचा FD कुठे? हा FD इथं आहे. या FD साठी FGD हा मला ट्रायंगल यूज करायचा आहे. मग इथं लिहितो मी नाऊ इन अ ट्रायंगल FGD. अँगल FGD इज इक्वल टू 90 डिग्री. किती डिग्री आहे? 90 डिग्री. मग आता 90 डिग्री आहे तर देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. आपला चॅप्टरचा नाव असा आहे, तोच थेरम आता मी यूज करून टाकतो. सांगा मग काय येईल आता? FD चा स्क्वेअर तोच आपल्याला फाइंड करायचा आहे इज इक्वल टू GD स्क्वेअर प्लस FG स्क्वेअर. FD चा स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचा आहे इज इक्वल टू GD किती आहे? 8 स्क्वेअर प्लस FG किती आहे? 12 स्क्वेअर. ओके, बरोबर आहे. FD स्क्वेअर इज इक्वल टू 8 चा स्क्वेअर 64 प्लस 12 चा स्क्वेअर 144. मग FD स्क्वेअर इज इक्वल टू 64 प्लस 144 किती होईल? 4 आणि 4 8. एक मिनिट इकडंच करून घेऊन आपण. 144 64 प्लस करायचं आहे. 4 आणि 4 8, 6 आणि 4 10 0 हाचे 1 208 208 कसं येईल आता? 16च्या फाट्यात येते का? 16 इंटू 13 करून पाहून बरं. 16 इंटू 13 साइन 3 1808 हाचे 1 3 1 3 आणि 1 4 0 6 1 6 1 1 1 8 आणि हा 0 बरोबर आहे 1 आणि हा 2 208. 16 इंटू 13 बरोबर आहे. मग इथं लिहून देतो मी FD स्क्वेअर किंवा टेकिंग स्क्वेअर रूट करतो ना आपण. आता टेकिंग स्क्वेअर रूट लिहूनच घेतो ना. टेकिंग स्क्वेअर रूट जर घेऊ आपण तर FD चा स्क्वेअर रूट किती येईल आपला? FD स्क्वेअरचा तर FD, आणि हा येईल आपला आतमध्ये 208. मग FD इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 16 इंटू 13 आत्ताच आपण काढलो होतो. मग FD इज इक्वल टू किती येईल आपला? 4√13 युनिट्स. किती येत आहे आपला? हा 4√13 युनिट्स. तशाच प्रकारे आता मला काढायचा EF. कुठे? हा EF.
EF काढासाठी मी FGE काढतो ट्रायंगल. कोणता घेतो? FGE. पुन्हा एक वेळा वापरतो मी पायथागोरस थेरम. आता बघा, हा एवढा असा मोठा चांगला क्वेश्चन दिसताय, काही घाबरा नको, टेन्शन घ्यायचं काही काम नाही. पुन्हा आपण सोडवून पाहू. नाव इन अ ट्रायंगल कोणता आहे? FGE. FGE angle FGE is equal to 90 degree, therefore by Pythagoras theorem. By Pythagoras theorem. सांगा बरं काय राहील पायथागोरस थेरम? आता पायथागोरस थेरम आहे आपला EF स्क्वेअर, तोच आपल्याला काढायचा आहे. EF स्क्वेअर इज इक्वल टू GF स्क्वेअर, GF म्हणा किंवा FG म्हणा, प्लस हा काय EG स्क्वेअर, EG स्क्वेअर. EF स्क्वेअर आपल्याला फाइंड करायचा आहे, इज इक्वल टू GF किती आहे? 12. GF ची व्हॅल्यू 12 आहे. GF 12 आहे. GF ची व्हॅल्यू 12, 12 चा स्क्वेअर, EG काढलो होतो आपण 18. मग हा येईल आपला 18 चा स्क्वेअर, हा येईल 144 आणि हा येईल आपला 324. मग आता करून पाहू. 324 प्लस 144, 4 आणि 4 8, 6 4. मग हा येईल आपला 468. हा काय आपला EF चा स्क्वेअर. घेईंग स्क्वेअर रूट, घेईंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट अगर घेईंग तो क्या आंसर येईल? आंसर येईल EF इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 468. अंडर रूट ऑफ 468. आता जर 468 ले आपण कशा प्रकारे करू शकतो? कशा प्रकारे करू शकतो रे? मला वाटते हा 36 इंटू 13 करून पाहू का? 36 इंटू 13, 3 18, 8 हाचे 1, 3 3 9 1 10, 0 6 1 6, 3 1 3. हा येईल आपला 8 6 आणि 4 आला 468. 468 म्हणजे काय होत आहे आपला? 36 इंटू 13. काय लिहू शकतो याला मी? 36 इंटू 13 म्हणजे लिहितो मी EF इज इक्वल टू, इथं लिहितो मी 36 इंटू 13. 36 जर बाहेर येईल तर क्या होगा? वो 6√13 युनिट्स. हा आला आपला EF ची व्हॅल्यू. कशाची व्हॅल्यू आली? ही EF ची व्हॅल्यू. ओके, अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन आहे. मोठा क्वेश्चन आहे पण 3 मार्कासाठी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्याच्यासाठी आपण याचा सेकंड पार्ट बनवला होतो, कारण की तो पार्ट भरपूर लंबा झाला असताना तुम्हाला पण बोर वाटला असता. आता फ्रेश मध्ये दुसऱ्या दिवशी तुम्ही बघता एकदम बढिया वाटत असेल तुम्हाला. आता हा आहे आपला नेक्स्ट 7th वाला क्वेश्चन. याचा स्क्रीनशॉट वाटत असेल तर पटकन हेडशॉट मारून द्या स्क्रीनशॉटचा, पट्टसे हेडशॉट. आता नंतर पाहू आपण 8th वाला क्वेश्चन. हा इझी क्वेश्चन आहे, हा तेवढा काही कठीण नाही. पहा मग आता, फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टँगल. एक रेक्टँगल आहे म्हणते, मग रेक्टँगल आहे म्हणताय तर मग रेक्टँगल काढूनच घेऊन म्हणत आहे बिचारा एवढ्या. आता हा आहे आपला रेक्टँगल, याचा डायगोनल काढा म्हणते म्हणत आहे, तर काढूनच घेऊन डायगोनल आहे. काय त्याला आपल्याला तर द्यायचं नाही करे, डायगोनल काढून घेऊन हे इथून काढतो असं डायगोनल. पेने नाही बदलली बघायची. याला नाव देऊन देतो मी ABCD. ABCD हा 90 डिग्री, सगळेच 90 राहील तसे तर. हा लेंथ किती आहे? 35. हा आहे आपला 35 सेंटीमीटर आणि विड्थ किती आहे? 12 सेंटीमीटर. 12 सेंटीमीटर. डायगोनलची लेंथ काढायची आहे. मग इथं लिहून घेतो मी, लेट क्वाड्रिलॅटरल ABCD इज रेक्टँगल. क्वाड्रिलॅटरल ABCD काय आपला? रेक्टँगल. अँगल AB किंवा इथं लिहू इन अ ट्रायंगल ABC, अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री, देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. कोणता थेरम? पायथागोरस थेरम. काय राहील पायथागोरस थेरम? मग AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर म्हणजेच काय? डायगोनल. AB काय आहे पहा बरं? AB 12 स्क्वेअर प्लस BC काय आहे पहा बरं? 35 स्क्वेअर. लिहून घेतलो असा AC स्क्वेअर इज इक्वल टू 12 चा स्क्वेअर किती? 144. 35 चा स्क्वेअर, 35 चा स्क्वेअर, 35 चा मला वाटते 1225. 1225 बरोबर आहे. AC स्क्वेअर इज इक्वल टू 1225 प्लस 144 आणि 9 6 3 1 13 69. हा आहे 37 चा स्क्वेअर. कोणाचा स्क्वेअर आहे हा? 37 चा स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट असे लक्षातच ठेवायचे. हे AC इज इक्वल टू 37 युनिट्स.
मग इथं काय लिहू आपण लास्ट मध्ये आन्सर. देअरफॉर डायगोनल ऑफ रेक्टँगल इज 37 युनिट्स. ओके, अशा प्रकारे याचा आन्सर आपल्याला काढायचा आहे. त्यानंतर आपण याचा पटकन तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आता बघू याचा आपण 9th वाला क्वेश्चन. व्हेरी इम्पॉर्टंट आणि थोडासा लांब क्वेश्चन आहे, चांगल्या प्रकारे लक्ष द्या आता याला. आता पहा, इथं सगळ्यात पहिले आपल्याला दिलाय टू प्रूव्ह. का दिला इथं आपल्याला टू प्रूव्ह. हा चालू झाला, तू बंद होते बेटा थोडी देर केली. ओके, टू प्रूव्ह दिलाय आपल्याला. काय प्रूव्ह करायचं आहे ते सुद्धा मला दिलाय. का दिलाय प्रूव्ह करायसाठी PQ² इज इक्वल टू 4PM² मायनस 3PR². ओके, आता बघू याचा आपण प्रूफ. आता बघा प्रूफ का करायचा आहे. सगळ्यात पहिले जी गिवन आहे ते लिहून घेऊ. अँगल PRQ इज इक्वल टू 90 डिग्री. त्याच्यानंतर मेन M इज मिड पॉइंट ऑफ QR. इथं लिहून घेतो मी. पाहता M इज मिड पॉइंट. हा कोणता पॉइंट आहे आपला मिड पॉइंट ऑफ. कोणाचा मिड पॉइंट QR चा मिड पॉइंट. देअरफॉर M जर QR चा मिड पॉइंट आहे तर हा RM आणि MQ इक्वल दिसतच आहे आपल्याला. देअरफॉर RM इज इक्वल टू MQ इज इक्वल टू QR डिवायडेड बाय 2 लिहू शकतो. हाच तर व्हेरी इम्पॉर्टंट आहे. आता याच्यामध्ये मला दोन ट्रायंगल दिसत आहे. एक दिसत आहे हा PRQ मोठा ट्रायंगल आणि हा PRM छोटा ट्रायंगल. दोनही पायथागोरस थेरम आपल्याला यूज करायचा आहे. राईट अँगल आहे म्हणून पहिले मी मोठ्यामध्ये यूज करतो. नाव इन अ ट्रायंगल PRQ angle PRQ is equal to 90 डिग्री. therefore by पायथागोरस थेरम. बस, जास्त काही कठीण नाही आहे. फक्त RM च्या जागी QR/2 ठेवायचा आहे. 2 वेळा पायथागोरस वापरायचा आहे. संपला विषय. काहीच कठीण नाही आहे. वापरून पाहू मग. तिथं काय तो PQ² इज इक्वल टू इकडचा काय PR² प्लस इकडचा काय आपला RQ². RQ म्हणा किंवा QR म्हणा चालते. QR म्हणून घेऊन ना QR². इक्वेशन नंबर 1. हा कोठं तरी मला समोर जाऊन कामात येणार आहे, त्याच्यासाठी मी इक्वेशन नंबर 1 याला देऊन ठेवून देतो. आता छोट्या ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम. छोटा ट्रायंगल कोणता आहे PRM. इथं लिहून घेतो मी. नाव इन अ ट्रायंगल PRM अँगल PRM इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. कोणता थेरम पायथागोरस थेरम. पहा मग आता यूज करू पायथागोरस थेरम. PM² त्याचा हायपोटेनस काय PM² इज इक्वल टू PR² प्लस RM². PR² प्लस RM². आता PM² इज इक्वल टू PR² प्लस RM आलाय. RM च्या जागी मला काय ठेवायचं आहे QR डिवायडेड बाय 2. इथं ठेवतो मी QR डिवायडेड बाय 2. बस एक स्टेप लक्षात ठेवा. आन्सर एकदम फ्लो मध्ये एकदम येऊनच जाणार आहे. एकदम इझी आहे क्वेश्चन. पहा मग आता इथं लिहितो मी PM² इज इक्वल टू PR² प्लस QR चा स्क्वेअर म्हणजे QR². 2 चा स्क्वेअर म्हणजे 4. आता लहानपणीपासून तुम्हाला मी शिकवत आहो. एवढूशे होते एवढूशे तुम्ही तेव्हापासून तुम्हाला शिकवत आहो. तुम्हाला सांगत आहो जेव्हा जेव्हा काही डिवाइड मध्ये असेल त्याला मल्टिप्लाय करा. इथं 4 डिवाइड मध्ये आहे तर मग का मल्टिप्लाय कराल. मल्टिप्लाय बाय 4. मग हा आहे आपला 4PM² इज इक्वल टू हा इथं येईल आपला 4PR² प्लस हा 4 कॅन्सल. इथं काय येईल आपला QR². आता पहा हा जो 4PR² आहे 4 ले मी 3+1 नाही लिहू शकत का रे. 4 म्हणजे 3+1 नाही होत का. होते तर मग लिहून घेऊन 4PM² इज इक्वल टू 4PR ले कसं लिहितो मी 3PR². 3PR². काऊन 3PR कारण की इथं 3PR आहे प्लस PR. 3PR प्लस PR प्लस इथं काय आपला QR. इथं काय आपला QR. आता हा एवढा पहा PR² प्लस QR². इथं पहा PR² प्लस QR². या PR² प्लस QR² ची व्हॅल्यू काय आपली PQ². का व्हॅल्यू आहे आपली PQ². मग 4PM² इज इक्वल टू 3PR² प्लस याच्या जागी लिहू शकतो मी PQ². हा PR 3PR². याला इकडे घेऊन येतो मी. माझा आन्सरच येऊन जाईल सरळ सरळ. 4PM² मायनस 3PR² इज इक्वल टू PQ². हेन्स प्रूव्ड. संपला. एकदम इझी आहे आणि एकदम सोपी आहे. 2 वेळा पायथागोरस थेरम फक्त यूज करायचा आहे. एकदा मोठ्या ट्रायंगल मध्ये इक्वेशन 1 देऊन द्या. एकदा छोट्या ट्रायंगल मध्ये 4 न मल्टिप्लाय करा. 4 ले 3+1 लिहा. संपला विषय. एवढा इझी क्वेश्चन आहे हा. याचा पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही. याच्यानंतर आपण पाहू लास्ट वाला क्वेश्चन याचा.
हाही थोडासा बढिया क्वेश्चन दिसतोय आपल्याला आता. पहा मग आता पाहू नेक्स्ट लास्ट वाला या प्रॅक्टिस सेटचा. वॉल्स ऑफ टू बिल्डिंग ऑन द आयदर साइड ऑफ द स्ट्रीट. एक स्ट्रीट आहे, एक रोड आहे असा, आणि दोन बिल्डिंग आहे. इथे एक बिल्डिंग आहे अशी आणि अशी एक बिल्डिंग आहे. बिल्डिंग जी आहे ते रोडले नेहमी कशी राहणार आहे, पॅरलच राहणार आहे, परपेंडिक्युलरच राहणार आहे. असा समजा का रोड असेल तर अशीच बिल्डिंग राहील ना आपली, अशी नाही राहत, अशीच बिल्डिंग राहील सरळ एकदम. माझी सरळ रेष म्हणजे बहुत सरळ होते. ओके, पहा मग आता त्यानंतर काय म्हणताय, अ लॅडर ऑफ 5.8 मीटर लॉंग इज प्लेस ऑन द स्ट्रीट सच दॅट टॉप जस्ट रिचेस द विंडो ऑफ द बिल्डिंग ऑफ हाईट 4 मीटर. या बिल्डिंगची हाईट आहे 4 मीटर आणि दुसऱ्या बिल्डिंगची हाईट किती आहे आपली 4.2 मीटर. ओके, इथं मी एक काय करतो, लॅडर ठेवतो, हे इकडे बी पाठवतो, इकडे बी पाठवतो. लॅडर जे किती आहे 5.8 मीटरची लॅडर. आता माझ्याकडे एक लॅडर आहे, इकडच्या साईडला टाकू द्या किंवा इकडच्या साईडला टाकू द्या, इकडच्या साईडला टाकू द्या किंवा इकडच्या साईडला टाकू द्या, इकडच्या साईडला टाकू द्या किंवा इकडच्या साईडला टाकू द्या. लॅडरची लेंथ चेंज होऊ शकते का? लॅडर तर तेवढीच राहील. कोणत्याही खिडकीवर नेऊन ठेवा ना तुम्ही, लॅडर काही छोटी मोठी नाही होणार आहे. लॅडर आहे 5.8 मीटरची. त्याला नाव देऊन देतो मी ABCDE. ओके, तुम्हाला काय काढायचे, विड्थ ऑफ स्ट्रीट. स्ट्रीटची विड्थ काढायची आहे, एकदम इझी क्वेश्चन आहे. हा 90 डिग्री आहे, हा 90 डिग्री आहे. याच्यात पायथागोरस थेरम वापरा, BC काढा. याच्यात पायथागोरस थेरम वापरा, CD काढा. दोघांना प्लस करा, आन्सर काढा. 4 मार्क्स साठी येऊ शकते हा क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. पहा मग आता हा तर याचा काही काम नाही आहे, म्हणून मी याला थोडस वरत घेऊन जातो. कितवा क्वेश्चन हा 10th वाला क्वेश्चन, लास्ट वाला क्वेश्चन. ओके, आता पहा चांगला लक्ष द्या. इथं सगळ्यात पहिले लिहून घेऊ, लेट BD किंवा width of street BBD. BD म्हणजे काय आहे आपली width of street. तुम्ही याच्या जागी कोणते बी नाव लिहू शकता. हाईट ऑफ फर्स्ट बिल्डिंग इज 4 मीटर. इज AB इज इक्वल टू लिहून देतो, AB इज इक्वल टू 4 मीटर. हाईट ऑफ सेकंड बिल्डिंग इज काय आपली हे DE इज इक्वल टू 4.2 मीटर. लेंथ ऑफ लॅडरची लेंथ का घेतलं आपण AC आणि CE. AC इज इक्वल टू CE म्हणा किंवा EC म्हणा 5.8 मीटर. आता नाउ इन अ ट्रायंगल कोणता आहे आपला ABC अँगल ABC इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम आता वापरा AC स्क्वेअर इज इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC ची व्हॅल्यू आहे 5.8 चा स्क्वेअर, AB ची व्हॅल्यू आहे 4 चा स्क्वेअर, BC ची व्हॅल्यू मला फाइंड करायची आहे. 5.8 चा स्क्वेअर लक्षात ठेवा 5.8 चा स्क्वेअर होते 33.64 इज इक्वल टू 4 चा स्क्वेअर होते 16 प्लस BC स्क्वेअर. याला इकडे घेऊन जा. 33.64 मायनस 16 इज इक्वल टू BC स्क्वेअर. BC स्क्वेअर इज इक्वल टू याला जर मायनस करू आपण तर हा येईल मला वाटते 17.64 17.64. टेकिंग स्क्वेअर रूट स्क्वेयर रूट अगर लिए हमने इसका तो BC की वैल्यू आएंगे हमको BC इज इक्वल टू इकडची व्हॅल्यू इकडे येणार आहे, इकडची व्हॅल्यू इकडे येणार आहे. लक्षात ठेवा काय येईल आपला इथं 4.2 मीटर हे आली आपली BC ची व्हॅल्यू. आता तशाच प्रकारे मला काढायची आहे इकडची CD ची व्हॅल्यू. मग आता कोणता ट्रायंगल घेतो मी EDC. नाउ इन अ ट्रायंगल EDC अँगल EDC इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर कोणता थेरम बाय पायथागोरस थेरम. काय पायथागोरस थेरम सांगा बरं. EC स्क्वेअर काय लिहितो मी EC का स्क्वेअर इज इक्वल टू ED स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर.
CD स्क्वेअर. EC म्हणजे काय 4.2 इज इक्वल टू ED सॉरी EC म्हणजे 4.2 नाही, EC म्हणजे 5.8 इज इक्वल टू ED म्हणजे 4.2 प्लस CD ची व्हॅल्यू मला काढायची आहे 5.8 चा स्क्वेअर तर आताच काढलो आपण 33.64 इज इक्वल टू 4.2 चा बी आपण काढलो आपण हा आहे 17.64 प्लस CD स्क्वेअर. याला इकडे घेऊन जा 33.64 मायनस 17.64 इज इक्वल टू CD स्क्वेअर. मग आता काय येईल रे पहा बरं आता तर संपला सर, थोडंसं आता राहिला काय एवढं टेन्शन घेता. मग आता CD स्क्वेअर इज इक्वल टू हा किती येईल आपला 16 टेकिंग स्क्वेअर रूट CD इज इक्वल टू 4 मीटर. CD ची व्हॅल्यू किती आली आपली 4 मीटर. BC आहे आपल्याकडं 4.2, CD आहे आपल्याकडं 4, आपल्याला काय करायचं आहे विड्थ ऑफ स्ट्रीट म्हणजेच किती आहे BD. नाव इथं लिहून घेतो मी विड्थ ऑफ स्ट्रीट इज इक्वल टू BD इज इक्वल टू BD मी कसा काढू शकतो BD म्हणजे BC प्लस CD, BD म्हणजे BC प्लस CD. मग इथे लिहितो मी BC प्लस CD. BC किती आहे 4.2 प्लस CD किती आहे 4 प्लस 4.2 म्हणजे 8.2 मीटर. बस संपला. एवढाच तर क्वेश्चनचा आन्सर आहे. पटकन याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि अशा प्रकारची होती आपली प्रॅक्टिस सेट 2.1 आणि अशा प्रकारचा होता आपला लास्ट क्वेश्चन. याच्यानंतर आपण काही बेसिक पाहू आणि त्यानंतर सरळ पाहू प्रॅक्टिस सेट 2.2 आणि पायथागोरस थेरम. इथं आपला संपलाय. छोटासा चॅप्टर आहे आणि व्हेरी इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, त्याच्यामुळे बिलकुल याला स्किप नको करा. फुल मार्क भेटणारा चॅप्टर आहे हा. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. रेग्युलर आता व्हिडिओज तुमच्यापर्यंत येणार आहे. सायन्सचे मॅथ्सचे सगळेच अवेलेबल राहणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. सगळं काय तुम्हाला चॅनलवर भेटणार आहे. तोपर्यंत थँक्यू सो मच.